टीडीएस हे देशाच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत. टीडीएस तरतुदींबाबत निमात प्रधान आयकर आयुक्त अभिनय कुंभार यांचे मार्गदर्शन. आयकर विभाग, नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन निमा तसेच आयमा, महाराष्ट्र चेंबर व विविध औद्योगिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने इंडस्ट्रियल कनेक्ट टीडीएसच्या तरतुदी, अनुपालन आणि संबंधित समस्यांवर निमा हाऊस सातपूर येथे चर्चासत्र आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर प्रधान आयकर आयुक्त अभिनय कुंभार, निमाचे अध्यक्ष आशिष नहार, सहायुक्त सायली ढोले, उपायुक्त सदानंद कस्सालू, सचिव राजेंद्र अहिरे, आयमा अध्यक्ष ललित बुब, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष निखिल तापडिया, चेंबरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे, जितेंद्र फापट, सनदी लेखापाल हितेश टाटिया, मविप्रचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, नितीन फिरोदिया आदी होते. चर्चासत्रात प्रधान आयुक्त अभिनय कुंभार सह आयुक्त सायली ढोले, उपायुक्त सदानंद कस्सालू आणि सनदी लेखापाल हितेश टाटिया यांनी टीडीएसच्या तरतुदी, त्याचे अनुपालन आणि त्या संबंधित कलमांच्या विविध तरतुदींबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले. टीडीएस हे देशाच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असून आयकर खात्यातर्फे आलेल्या नोटिसांमुळे घाबरून न जाता करदात्यांनी मदतीत याचे उत्तर द्यावे. तसं न केल्यास समस्या अधिक वाढू शकतात. विविध औद्योगिक संघटनांनी याबाबत तसेच करेक्ट रेट ऑफ डिडक्शन संबंधी करदात्यांचे योग्य प्रबोधन करावे, असे आयकर खात्याचे प्रधान आयुक्त अभिनय कुंभार यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले. उपायुक्त सदानंद कस्सालू यांनी प्रत्यक्ष करामध्ये टीडीएसचे महत्त्व अगाध असल्याचे सांगितले. प्रत्यक्ष कराचा 50% महसूल टीडीएसच्या माध्यमातून गोळा होतो याची आठवण करून देण्यासाठी टीडीएस च्या विविध तरतुदींची माहिती दिली. आधार कार्ड हे पॅन कार्डशी लिंक करणे गरजेचे असून त्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 असल्याचे यावेळी कस्सालू यांनी निदर्शनास आणून दिले. सनदी लेखापाल हितेश टाटिया यांनी टीडीएस अनुपालनाचे व्यावहारिक पैलू या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी आयकर कायदा 2025 अंतर्गत एक मोठी सुधारणा अधोरेखित केली, ज्यामुळे सुधारित टीडीएस विवरणपत्रे दाखल करण्याची वेळ मर्यादा कमी झाली. परिणामी मागील काही वर्षाची दुरुस्ती विवरणपत्रे केवळ 31 मार्च 2026 पर्यंत स्वीकारली जातील, असे त्यांनी सांगितले. कर भरताना आयकरदात्यांना उद्भवणाऱ्या समस्यांची सोडवणूक व्हावी आणि वरिष्ठ आयकर अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची आठवण निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी प्रास्ताविकात करून दिली. नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी संबंधित संघटनांनी एकजूट कायम आहे. येत्या काही काळात नाशकात 25,000 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. दावोस येथे आमचे शिष्टमंडळ प्रथमच भेट देणार आहे. तिथे आमचा स्वतंत्र कक्ष असेल, असंही नहार यांनी गर्वाने नमूद केलं. या प्रसंगी जयश्री कुलकर्णी, सचिन कंकरेज, विरल ठक्कर, संजय राठी, नानासाहेब देवरे, राजाराम सांगडे, प्रकाश गुंजाळ, वेदांशू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. स्टार न्यूजसाठी नानासाहेब देवरे, नाशिक.